समोर हे मूर्ती बघू शकता, डायमंड वर्क केलेली बैठक मूर्ती आहे. आणि पाहू शकता तिथे ही बाप्पाची मूर्ती आहे, बैठक मूर्ती आहे. आपण तुम्ही गणपती बघू शकता नंदीवर, एकदम शोभून दिसते बाप्पाला. त्यानंतर ही कृष्णरूपी अवतारामध्ये 1.5 फूट पाहू शकता, सुरेख आणि सुंदर अशी मूर्ती आहे ब्राह्मण रूपी अवतारामध्ये पाहू शकतात. आणि जे वर्क केलं डायमंड वर्क ते खूप सुंदर असं बघू शकतात तुम्ही दत्तगुरूंच्या अवतारामध्ये. तर नमस्कार मित्रांनो, मी मयुरेश आणि स्वागत आहे आपल्या मराठमोळ्या यूट्यूब चॅनलवर. तर आज आपण करी रोड इथे आलेलो आहोत आणि करी रोड स्टेशन आहे त्याच्या अपोजिटला ते गणसंकुल ही कार्यशाळा आहे, अगदी 2 मिनिटावर आहे. आणि तिथे आज आपण जे घरगुती गणपती बघणार आहोत 2 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत. आणि तसेच आपण आज श्री गणेश चित्रशाळा याला आपण भेट देणार आहोत. आणि तिकडचं आपण जे रंगकाम केलेल्या मूर्त्या आणि तसेच जे डायमंड वर्क आहेत ते पण सर्व पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमाद्वारे. चला आता व्हिडिओला सुरुवात. श्री गणेश चित्रशाळा, आता या आपण कार्यशाळेला भेट देणार आहोत. मूर्तिकार सुनील धीरज पांचाळ आणि यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे. आणि आता आपण डिस्प्लेवरच्या मूर्त्या पाहणार आहोत. तसेच समोर हे मूर्ती बघू शकता, डायमंड वर्क केलेली बैठक मूर्ती आहे. आणि हे छोटे बालगणेश आगोरी रूपामध्ये बघू शकतात. आणि तसे ती राजा टाईपमध्ये बघू शकतात. तर तसेच शेला खूप छान वाटतं यावर. आणि डायमंड वर्क पण खूप सुंदर असं केलेलं आहे. आणि तुम्ही बालगणेश बघू शकता, खूप बाप्पाचं असं वर्णन केलं आहे, छोट्या मोठ्या खूप छान छान अशा मूर्त्या आहेत. आणि समोरही बघू शकता तुम्ही कृष्णरूपी अवतारामध्ये बासरी वाजवताना बाप्पा खूप छान वाटतं. आणि तसेच हा पण बघू शकता बालगणेश, झूम आउट करू शकतो, मस्त एकदम आहे. आणि समोर पण तुम्ही डायमंडवर केलेलं बघू शकता. त्या धोतर तर शेला असून दे सफेद रंगाची आहे, खूप छान वाटते बाप्पावर. तसेच लालबागच्या स्वरूपात बघू शकता, डायमंड वर्क केलेली मूर्ती, धोतर आणि तिथे शेला खूप छान वाटते. तसेच इकडे पण समोर तुम्ही पाहू शकता राजारूपी अवतारामध्ये खूप छान अशी मूर्ती आहे. धोतरही बघू शकता तुम्ही मूर्तीसमध्ये, खूप छान वाटतं असं. आणि शेला पण आहे. आता मित्रांनो आपण आज जाऊया. तुम्ही समोर पाहू शकता तिथे ही बाप्पाची मूर्ती आहे, बैठक मूर्ती आहे, मोराचं आसन आहे, खूप छान वाटते. पुढे पुढे अशा मूर्त्या पाहू शकतात तुम्ही. हे 2 फूट आहे बघायला गेलं तर, 2 फूट ते 2.5 फूट अशा ह्या मूर्त्या आहेत. पण खूप सिंपल अशी मूर्ती वाटते, ब्राह्मण मूर्ती. खूप छान असं धोतर आहे नारंगी रंगामध्ये. आणि पुढे बघू शकता तुम्ही तेजुकाच्या अवतारामध्ये, म्हणजे बैठक अशी मूर्ती आहे, खूप छान वाटते ही पण मूर्ती. तसेच पुढे आल्यानंतर अजून आपण 2 फुटाच्या मूर्त्या पाहणार, खूप छान छान अशा मूर्त्या आहेत, बैठक मूर्ती. आणि तसेच तिथं पितांबर पण मस्त आहे या मूर्तीचं, खूप छान वाटते. शेडिंग पण एक बाप्पावर एकदम सुंदर अशी दिलेली आहे. आणि डोळ्याची आखणी असून दे बघू शकता, डोळ्याची आखणी पण खूप सुंदर अशी केलेली बाप्पाची. थोडे पुढे पण बघू शकतो आपण शंकर रूपी अवतारामध्ये डमरू घेऊन. आता खूप छान अशी मूर्ती आहे, बघू शकता, झूम आउट करून दाखवतो. तसेच आपण तुम्ही गणपती बघू शकता नंदीवर बसलेला आहे बालगणेश, खूप सुंदर अशी मूर्ती आहे, बाप्पाचं असं वर्णन केलेलं आहे. तसेच आपण खाली रॅकमध्ये बघू शकतो 2.5 फुटापासून अशा मूर्त्या आहेत बाप्पाच्या, खूप छान छान अशा मूर्त्या आहेत, सर्व बैठक मूर्त्या आहेत बघू शकतात तुम्ही राजारूपी अवतारामध्ये. तसेच हे पण खूप छान मूर्ती बघू शकतात, बाप्पाच्या पाठीमागे शंख आहे. तसेच ती पण तुम्ही मूर्ती बघू शकता, तिरुपती बालाजीच्या याच्यामध्ये खूप छान अशी मूर्ती आहे. डायमंड वर्क पण खूप शोभून दिसतं या मूर्तीवर, तुम्ही बघू शकता. मोरावर बसलेला आहे बाप्पा, खूप छान अशी मूर्ती आहे बाप्पाची. समोरच बघू शकतात तुम्ही, खूप अशी छान मूर्ती अशी आहे राजा टाईपमध्ये. तसेच समोरही बघू शकतात पाय सोडलेली आहे, खूप छान अशी मूर्ती बाप्पाची. आणि ते धोतर बघू शकतात तुम्ही, आणि शेला बाप्पावर उठून दिसते. आणि समोरही बघू शकता तुम्ही बाप्पाची मूर्ती नंदीवर बसलेला, आणि जे डायमंड वर्क केलं ते एकदम शोभून दिसतं बाप्पाला.
तर मित्रांनो, तुम्ही समोर पाहू शकता ब्राह्मण टाईपमध्ये ही मूर्ती आहे आणि पितांबर पण खूप त्याला शोभून दिसते. डोळ्याची आखणी पण तुम्ही पाहू शकता, खूप सुंदर अशी केली आहे बाप्पावर. आणि समोरच तुम्ही पाहू शकता हा जो मधी गणपती आहे, जो आसन आहे मोराचं आसन आहे, खूप छान असं आहे बाप्पा. आणि तसेच जे कमळवर बसलेला हा बाप्पा आहे, खूप छान अशी मूर्ती वाटते, बघू शकता तुम्ही. तसेच आपल्या घराला 2 फुटापासून अशा शोभून दिसणाऱ्या अशा मूर्त्या तिथे खूप छान अशा दिसतात, बघू शकता तुम्ही. ही राजारूपी पाय सोडलेला आहे, खूप छान अशी मूर्ती वाटते. ही तसेच इकडे पाहू शकता तुम्ही, थोडं पुढे आल्यानंतर खूप छान छान अशा मूर्त्या आहेत. ही पण तुम्ही पाहू शकता, मोरावर बसलेली छान अशी मूर्ती आहे. आणि टिटवाळा पॅटर्नमध्ये मूर्ती आहे, खूप छान अशी मूर्ती बघू शकता, साधी आणि सिंपल. तसंच हिचं पण हे पॅटर्न आहे तो तिरुपती ह्याच्यामध्ये आहे पॅटर्न, खूप छान असं वाटतं आहे. आणि खालती जो कोच आहे बाप्पाचा, तो बाप्पाला पण सूट होतो आहे, खूप छान असं वाटतं आहे. पुढे अशाच बैठक मूर्त्या आहेत, पाहू शकतात तुम्ही. आणि समोर तुम्ही या 4 मूर्त्या पाहू शकतात, 2.5 फुटापर्यंत आहे, खूप छान अशा मूर्त्या आहेत. तर आता मग बघणार आहेत जवळून. हा पण बाप्पा हा बघू शकतो राजारूपी अवतारामध्ये, आणि एक पाय सोडलेलं, खूप छान अशी मूर्ती वाटते. तसेच ही पण ब्राह्मण मूर्ती आहे, तुम्ही पाहू शकता बैठक. आणि ती डोळ्यावर आखणी केलेली आहे, खूप छान अशी आखणी केली आहे बाप्पाची, बघू शकता. खूप छान आहे मूर्त्या. तर मित्रांनो, ही मूर्ती पाहू शकता तुम्ही, टिटवाळा टाईपमध्ये सोन्याने एकदम मडवलेली खूप सुंदर अशी मूर्ती वाटते, बघू शकता. सोनं ही. तसेच बाप्पाच्या हातात लाडू आणि एका हातात दात आहे, खूप सुंदर असं वर्णन केलं आहे बाप्पाचं. आणि बाप्पाची आखणी पण खूप सुंदर अशी दिसते या. तसेच पुढे आल्यानंतर ही ब्राह्मण रूपी मूर्ती आहे, खूप छान अशा मूर्ती आहेत ब्राह्मण रूपी, सिंपल आणि साधी. आणि जे धोतर आहे केशरी, ते पण खूप चांगलं वाटतं यावर बाप्पावर. आता आपण POP बघून झालो आणि समोरच इथे मातीच्या मूर्त्या आहेत, त्या रेडी होत आहेत. या 1.5 फुटापर्यंत अशा मूर्त्या आहेत, 1 पासून ते 1.5 फुटापर्यंत हे पॅक केलेल्या मूर्त्या आहेत, बघू शकतात मित्रांनो. आणि इथे ऑर्डर सुरू आहेत. तर तुम्हाला इथे कॉन्टॅक्ट करायचा असेल तर मी नंबर डिस्क्रिप्शनमध्ये टाकेलच, तर इथे तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर मित्रांनो, श्री गणेश चित्रशाळा इथून बाहेर पडल्यानंतर त्याच्या अपोजिटला म्हणजे समोरच अमर आर्ट्स, ते बघू शकतात तुम्ही, गणेश संकुल. आणि इथे आपण ह्या कार्यशाळेला आपण भेट देणार आहोत. आणि पहिल्यांदाच आपले डिस्प्लेवरचे बाप्पा आहेत ना, ते आपण सर्व पाहणार आहोत. तर चला. आणि इथे जे आपण बाप्पा पाहणार आहोत ते सर्व वर्क केलेलं, म्हणजे जे डायमंड वर्क असून दे किंवा फुलांचं जे वर्क केलेलं आहे, हे सर्व आपण पाहणार आहोत. आणि समोरच तुम्ही बघू शकता राजारूपी अवतारामध्ये खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. जो वरचा फेटा असून दे, खूप छान असं वर्क केलं, डायमंड वर्क असून दे. तसेच पुढे पण तुम्ही बघू शकता छोट्या छोट्या अशा मूर्त्या आहेत. या सर्व मूर्ती 2 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत आहेत. आणि 1.5 फुटाच्या पण मूर्त्या तुम्ही पाहू शकता. तसेच इथे पण सुंदर असा फेटा आहे बाप्पाचा. आणि जे धोतर आहे ते पण खूप छान आहे असं ऑफ व्हाईटमध्ये. समोर पण तुम्ही पाहू शकता पर्पल शेडमध्ये बाप्पाचे. आणि हा उंदरावर बसलेला बाप्पा खूप छान असं आहे, डायमंड वर्क, फुलांचं जे वर्क असून दे, खूप छान असं केलं आहे. धोतर पण खूप चांगलं नेसवलं आहे बाप्पाला. आणि जी शॉल आहे ती पण खूप छान आहे. समोरच तुम्ही बघू शकता कृष्णरूपी अवतारामध्ये खूप सुंदर असे पेटे आहेत नेसवलेले बाप्पाला. आणि जे फुलांचं वर्क आहे ते पण खूप छान वाटतं. आणि तुम्ही छोटे स्टॅच्यू पाहू शकतात, छोटे छोटे स्टॅच्यू आहेत विठू माऊलीच्या. आणि हे सर्व वारकरी आहेत, मृदुंग वाजवताना, हातात झेंडा घेऊन देताना खूप छान असं वर्णन केलं आहे बाप्पाचं. आणि इथे स्टॅच्यू पण तुम्ही पाहू शकता. तसेच तुम्ही इकडे कृष्णरूपी अवतारामध्ये ती पण मूर्ती खूप छान आहे, ते तुम्ही पाहू शकता. सर्व 2 फुटाच्या मूर्ती आहेत.
ही पण मूर्ती खूप पाहू शकता तुम्ही समोर. पाठी मोर आहे बाप्पाच्या इथे. आणि थोडं पुढे आल्यानंतर आपण सिद्धिविनायक, प्रसिद्ध मूर्ती अशी मुंबईतील बघू शकतात. रिद्धी सिद्धी बाजूला, आणि याला पण खूप डायमंड वर्क असं छान पद्धतीने केलेलं आहे बघू शकतात. तसं ते आपण बाप्पा बघणार आहोत खाली. हे सर्व 2.5 ते 3 फुटापर्यंत असं आहे. हे ब्राह्मण रूपी अवतारामध्ये खूप साधी आणि सिंपल मूर्ती, पण खूप छान असे वाटतात बघू शकतात. पितांबर असून दे, शॉल असून दे, खूप छान असं. तसेच इथे पण बघू शकता तुम्ही, धोतर पण सफेद, खूप छान असं वाटतं इथे बाप्पाला. लालबागच्या अवतारामध्ये ही मूर्ती आहे, खूप छान अशी वाटते. हे सगळं बाप्पांना डायमंडवर केलेलं खूप छान असं वाटतं बघू शकता तुम्ही. 2 फुटापर्यंत या मूर्ती आहे. तसेच मल्हारी अवतारामध्ये ही मूर्ती पाहू शकता तुम्ही, खूप छान अशी मूर्ती वाटते बघू शकता. मल्हारी अवतारामध्ये हातात डमरू, खूप सुंदर आणि सुबक अशी मूर्ती आहे बघू शकता. आता अमर आर्ट्स इथे आता आपण आतमध्ये जाऊन या मूर्त्या पाहणार आहोत. तर मित्रांनो, समोर तुम्ही एक मूर्ती पाहू शकता कृष्णरूपी अवतारामध्ये. छान अशी मूर्ती आहे. डायमंड वर्क तसेच फुलांचं जे वर्क केलं आहे पेट्यावर, खूप छान असं वाटतंय बाप्पावर. तसेच 2025ची रेप्लिका गणेश गल्ली ही बघू शकतात मूर्ती. 2-2.5 फुटापर्यंत खूप छान अशी मूर्ती आहे ही. तसेच अशी बैठक मूर्ती पण तुम्ही पाहू शकता, कोचवर बसली. खूप छान अशी मूर्ती वाटते. ह्याला पण डायमंड वर्क जे केलेलं आहे ते खूप छान असं वाटतं बाप्पाला. तसं ते आपण समोर पाहू शकतो. या सर्व 3 फुटापर्यंत आहेत बाप्पा. आणि कोच आहे खाली, तो कोच आहे. आणि समोर प्रभाव, खूप छान अशा मूर्ती आहेत 3 फुटापर्यंत. ते समोर तुम्ही पाहू शकतात मित्रांनो, या सर्व 3 फुटापर्यंत असे बाप्पा आहेत. खूप छान छान अशा मूर्ती आहेत. डायमंड वर्क पण खूप छान असं आहे ब्राह्मण रूपी अवतारामध्ये. हे सर्व आहे ते 3 फुटापर्यंत अशा मूर्ती आहेत मित्रांनो. आणि जे वर्क केलेलं ते खूप छान असं वर्क केलं आहे बाप्पा. हे पण तुम्ही बघू शकता, खूप छान अशी मूर्ती आहे, साधी आणि सिंपल आहे. समोरून दाखवतो मी. आणि समोर सेम पॅटर्न आहे आणि जे फेटे आहेत, सुंदर असं काम केलेलं आहे फुलांचं. आणि तसेच इथे डायमंड वर्क नाही आहे, पण साधे सिंपल मूर्ती आहेत, खूप छान असे वाटते. ही पण खूप छान अशी मूर्ती आहे, पाहू शकता तुम्ही. या सर्व बैठक मूर्ती आहे. डायमंडवर पण खूप छान केलेलं आहे. आणि हा बाप्पा पण तुम्ही पाहू शकता, कमळावर बसलेला आहे, खूप छान अशी. आणि समोर ही मूर्ती पण तुम्ही पाहू शकता बाप्पाची. ओम आहे आणि ओमावर बसलेली आहे. खूप छान अशी बाप्पाचं वर्णन केलेलं आहे आणि छान मूर्ती वाटते एकदम. आणि जी बाप्पाची जी आखणी आहे ती पण खूप सुंदर केलेली आहे. आणि बाप्पाचे दात, त्यावर जो गोल्डन कलरचं हे केलेलं आहे ते पण खूप छान असं वाटतं बघू शकता तुम्ही. तसंच पुढे आल्यानंतर ही कृष्णरूपी अवतारामध्ये 1.5 फुटापर्यंत अशी मूर्ती आहे, पाहू शकतात मित्रांनो तुम्ही. आणि तसंच खूप छान अशी आहे जी, त्याचं धोतर आहे सफेद आणि शॉल. बाप्पाला खूप उठून असं दिसतंय. आणि बासरी वाजवताना असं बाप्पा आहे बघू शकतात. त्याचे डायमंडवर पण खूप छान असं केलेलं आहे बाप्पावर. तसंच पुढे आल्यानंतर अजून बघा, अशा बैठक मूर्ती आहेत, कोचवर बसलेले, खूप सुंदर आहे. आणि उंदीर मामा हे पाहू शकता तुम्ही, खूप छान छान अशा मूर्ती आहेत. आणि इथे पण जे फेटा आहे बाप्पावर आणि जी शॉल आहे बघू शकतात तुम्ही. शॉलवरची जी पानाची फुलाची डिझाईन आहे, खूप छान अशी वाटते कोचवर बसलेला. तर आई बाप्पा आपण पाहू शकतो. पाठीची प्रभा आहे ती आपले सिंह, नरसिंह, खूप छान असे वाटते. बाप्पाला उठून अशी दिसते. सर्व डायमंडवर केलेले बाप्पा आहेत. तसेच ही पण बैठक मूर्ती बाप्पाला खूप छान अशी वाटते. मस्तकी टिळा पंढरपूरचा. आणि नंतर पुढे पण आपण एक अशी मूर्ती पाहणार आहोत कृष्णारूपी अवतारामध्ये. पाठी गाय आहे, खूप सुंदर अशी वाटते मूर्ती. 2 फुटापर्यंत आहे. म्हणजे डायमंडवर केलं आहे ते पण छान वाटते बाप्पाला. तसेच अनेक अशा मूर्त्या आहेत राजरूपीमध्ये, बैठक मूर्त्या तुम्ही पाहू शकता. खूप छान वर्क केलेलं आहे बाप्पावर. समोर तुम्ही पाहू शकता सुरेख आणि सुंदर अशी मूर्ती आहे ब्राह्मण रूपी अवतारामध्ये. आणि खूप छान अशी दिसते, जी पितांबर आहे बाप्पाची.
ही पण बघू शकता तुम्ही. आणि डोळ्याची जी आखणी आहे खूप सुंदर अशी आहे बाप्पाची, बघू शकता. तसंच थोडं पुढे आल्यानंतर ही सिद्धिविनायक प्रसिद्ध मूर्ती आपली आपण डिस्प्लेला पण बघितली आणि इथे आतमध्ये पण आहे. खूप छान आहे मूर्ती, बघू शकतो. ही सिंपल आहे आणि डिस्प्लेला जी बघितली ती डायमंड वर्क केलेली आहे आणि पाठी रिद्धी सिद्धी आहे. तसेच गणेश गल्ली प्रतिकृती बघू शकता, खूप सुंदर अशी मूर्ती आहे आणि पूर्ण व्हाईट सफेद कलरमध्ये ही मूर्ती तुम्ही पाहू शकता. खूप छान अशी वाटते. तिरुपती बालाजी या स्वरूपामध्ये ही मूर्ती आहे. इकडचं तरी डायमंडवर केलेलं बाप्पा तिथे बघू शकता तुम्ही. डोळ्याची आखणी पण तुम्ही पाहू शकतात आणि जे वर्क केलं डायमंडवर ते खूप सुंदर असं दिसतं बाप्पाला. तसंच आपण आता श्रीमंत दगडूशेठ प्रसिद्ध मूर्ती पुण्याची पाहू शकतात तुम्ही. खूप छान असं डायमंड वर्क केलं आहे बाप्पावर आणि डोळ्याची आखणी पाहू शकता तुम्ही. खूप छान अशी केलेली आहे बाप्पाची. तसेच लालबागचा राजा या प्रतिकृती बघू शकता तुम्ही. खूप छान अशा वाटतं. ही प्रतिकृती बघू, तुकारामच्या अवतारामध्ये गरुडावर बसलेली आणि हातात वीणा घेऊन आणि चिपळ्या, खूप छान असे आहे वर्णन केलं बाप्पाचं. तिला पण आखणी खूप शोभून दिसते, बघू शकता तुम्ही बाप्पाला. समर्थन मूर्ती टिटवाळ्या पॅटर्नमध्ये असून दे किंवा मोरावर बसलेली पण खूप छान अशी मूर्ती वाटते. हे दुसऱ्या रॅकमध्ये मूर्ती आहेत, खूप छान छान अशा आहेत. बैठक आसनावर असून दे, तसेच टिटवाळ्या पॅटर्नमध्ये. आणि हे समोर बघू शकतात ब्राह्मण रूपी मूर्ती, खूप छान अशा मूर्ती आहेत. ही पण मस्त आहे. बाप्पाची आखणी एकदम खूप छान अशी वाटते. आणि मित्रांनो ही बाल गणेश आहे, बघू शकतात तुम्ही. खूप सुंदर अशी मूर्ती आहे बाप्पाची. कमळावर बसलेला बाप्पा आहे. आता आपण या सेकंड रो मध्ये सर्व मूर्त्या पाहणार आहोत, त्या सेमच. आणि बैठक मूर्त्या आसनमध्ये सगळ्या ब्राह्मण रूपी अवतारामध्ये या मूर्त्या आहेत. खूप छान अशा मूर्त्या आहेत, बघू शकतात. ह्याचं धोतर असून दे किंवा शेला असून दे, एकदम सिंपल आणि साध्या मूर्त्या खूप छान वाटतात. इथे बघू शकतात तुम्ही. ही पण मूर्ती खूप छान आहे, बघू शकतात तुम्ही. ते धोतर आहे आणि ते आसन आहे, खूप छान असं कलर काम केलं आहे बाप्पाचं. पुढे पण अशा तुम्ही मूर्त्या पाहू शकता. या सर्व कोच आणि आसनवर अशा बसलेल्या ब्राह्मण मूर्ती खूप छान असे बघू शकता. ही पण बघू शकतात, खूप सुंदर अशी मूर्ती बाप्पाची. हातात मोदक, खूप सुंदर असं वर्णन केलं बाप्पाचं. बसलेल्या अशा मूर्त्या आहेत. तसंच शंकराच्या अवतारामध्ये बघू शकतात, खूप छान अशी मूर्ती वाटते. हातात डमरू, जे वाघाचं कातड असतं त्यावर खूप छान असं केलेलं आहे. इथे बाप्पाचं वर्णन खूप छान अशी मूर्ती वाटते, बघू शकता. आखणी पण खूप सुंदर अशी केलेलं बाप्पाची. तसेच मित्रांनो तुम्ही समोरही पाहू शकता मल्हारी अवतारामध्ये जय मल्हारच्या, आणि जी पाठची प्रभा आहे ती खूप सुंदर आहे असं. आणि तलवारही खूप सुंदर असं वर्णन केलं, बघू शकता. हातात डमरू, मल्हारी अवतारामध्ये. तसेच आपण मूर्ती खूप सुंदर आहे अशा 3 फुटापर्यंत या मूर्त्या आहेत बाप्पाच्या. कमळावर बसलेली, ही पण खूप सुंदर अशी मूर्ती बाप्पाची, पाहू शकता. तुम्ही बघू शकता बैठक मूर्त्या राजारूपी अवतारामध्ये खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. बघायला गेलो तर सर्व वेगवेगळ्या पॅटर्नमध्ये मूर्त्या आहेत, खूप छान अशा मूर्त्या वाटतात. आणि सर्वात सुंदर अशी मूर्ती बघू शकतात तुम्ही दत्तगुरूंच्या अवतारामध्ये. हा मूर्तीचं वर्णन केलं आहे, हे समोर तुम्ही पाहू शकता. कुत्रा आहे, खूप छान असं वाटतंय. आणि हातात ते आहे, ते कमांडलो बोलतात त्याला, बघू शकतात. खूप छान आहे असं दत्तरूपी अवतारामध्ये. ही पण मूर्ती खूप छान आहे, बघू शकता. कोचवर आहे, एकदम छान अशी वाटते मूर्ती.
तसं इकडे पण बघू शकता तुम्ही साधी आणि इथे जे डायमंड वर्क केलेले बाप्पा आहे, एक पाय सोडलेली आसनावर बसलेली. तसेच पुण्याचा गणपती दगडूशेठ हे पण तुम्ही पाहू शकता. तसं इथे बघायला गेलं तर सर्व 3 फुटापर्यंत आहेत. या सर्व राजारूपी स्वरूपामध्ये आणि लालबागचा राजा पण आहे, हे बघू शकतो आपण मल्हार रूपी अवतारामध्ये. त्या बाप्पाच्या तुम्ही मूर्त्या पाहू शकतात. खूप छान छान अशा मूर्त्या आहेत. आणि बाप्पाचं जे धोतर आहे ते बघू शकतात ऑरेंज रंगामध्ये, एकाच सर्वांच्या सेम आहेत बघू शकतात. हे सर्व राजारूपी तसेच बैठक मूर्ती बघू शकतात तुम्ही. पुढे पुढे अशा छान मूर्ती आहेत बाप्पाच्या. ही पण राजारूपी अवतारामध्ये बघू शकतात. समोर बघायला गेलं तर अनेक अशा मूर्ती आहेत बाप्पांच्या बैठक स्वरूपामध्ये बघू शकतात तुम्ही. समोर पाहू शकतात बाप्पांच्या मूर्त्या, बैठक मूर्त्या खूप छान छान आहे. तर मित्रांनो, या समोर तुम्ही 3 मूर्त्या पाहू शकता डिस्प्लेला. आणि खूप सुंदर अशी मूर्ती आहे पाय सोडून. आणि जो हातीचा जो फेस आहे ते तुम्ही बघू शकतात. त्या फेसवरच बाप्पा विराजमान झालेले आहेत. खूप सुंदर अशी मूर्ती इथे बघू शकता. आणि या दोन्ही ब्राह्मण रूपी अवतारामध्ये मूर्ती आहेत. डायमंड वर्क पण खूप छान असं केलेलं बाप्पावर. तर आज आपण करिरोड येथे असलेल्या जवळच गणसंकुल या मोठ्या कार्यशाळेला भेट दिली. आणि तिथे छोटे मोठे असे वर्कशॉप आहेत. म्हणजे पहिले आम्ही श्री गणेश चित्रशाळा या कार्यशाळेला भेट दिली. तिथे 2 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत अशा बाप्पाच्या मूर्त्या आहेत. सुंदर असं रंगकाम केलेलं आणि डायमंड वर्क. आणि त्याच्या अपोजिटला जे अमर हे छोटे वर्कशॉप आहे तिथे पण आम्ही भेट दिली. तिथे पण असं डायमंड वर्क केलेलं खूप सुंदर अशा मूर्त्या आहेत. 2 फुटापासून ते 2.5 फुटापर्यंत अशा घरगुती मूर्त्या आहे. आणि तुम्हाला त्या मूर्त्या पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये हा नंबर टाकेनच, ते त्यांच्याशी संपर्क साधा. आणि हा व्हिडिओ इथेच एंड करतोय. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया अशा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.